सकाळी कुट्टी केली होती, तर आता मी गायांना खायला पण टाकून घेतली. गव्हाणच्या गायांना खायला टाकून घेतली, चिमण्याला टाकले, गंगेला टाकायचं राहिले. गंगेला आणि तिकडच्या वासराला कॅरेट भरून ठेवले. ह्यांना तर खायला टाकले. आता गंगेला टाकून घेतो. काल आणलेला कडबा इथं ठेवला आहे आणि जो बैलगाडीत होता नंतर आणलेला, तर त्याची कुट्टी केलेली लगेच सकाळी केली कुट्टी पप्पाने मी, कारण 7:30ला लाईट जाते. आपली लाईट जाते म्हणजे कुट्टीची लाईट वेगळी आणि आपली घरात वापरायची लाईट वेगळी. घरात जी असते ती सिंगल फेज आहे आणि कुट्टीला 3 फेज लाईट लागते. आपली कुट्टी सिंगल फेज नाही ना. इकडं मोत्याला थोडा गुळ चारतो. थांब ना, थांब, माझ्या हाताला खातो काय. हे थांब 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 थांब. हां घी, तेवढाच बस. गुळ जास्त उष्ण असतो ना, तर तो लहान आहे, त्याला तेवढाच बस होईल. आणि इकडं मी गाईसाठी खुराक आणलं आहे. गाईचं खुराक इथे ह्याच्यात, तर ते गाईला ठेवून देतो. माझ्या हातात थोडा गुळ आहे, तर हा मी चारणार आहे ह्या पिल्ल्याला. खा ना, त्याला खायचं कळत नाही, त्याच्या तोंडात घालतो मी आता बळच. ओय तर इकडं गाय तर खाते तिचं खुराक. मोत्याला पण गुळ आवडतो. मी ह्याच्या आधी पण 2-3 वेळेस चारला होता ना त्याला, तर मला माहिती आहे तो गुळ खातो म्हणून, तर तो आणखीन त्याची प्लेट चाटतोय. तर ह्याला उठवलं आहे मी, तर ह्याच्या तोंडात घालतो थोडा गुळ. तोंडात घातल्यावर मग चाटून चाटून खातं. बाहेर काढाय बघतो, पण चाटून चाटून खातं मग गुळाला पाणी सुटल्यावर. तर दुपार झालेली, तर सगळे जनावर मध्येच होते. आता टाईम झाला 2:30 वाजलेले आहेत. फक्त जरशा गाय तर कोट्यात आहेत आणि बैल. रात्री मोत्याला मोकळं सोडलं होतं. तर काल गुढीपाडा होता ना, सणाचा स्वयंपाक होता. स्वयंपाकाला जास्त वेळ जातो म्हणून आई स्वयंपाक करत होते, तर स्वयंपाकाला जास्त वेळ गेला. मग आईला धुणं धुवायला उशीर झाला. मग आईने धुणं इथं वाळू घातलं होतं. हे कसं धुणं वाळू घातलं आहे तसं. तर रात्री मग उशिरापर्यंत वाळच नव्हतं धुणं, त्याच्यामुळे आईने रात्रभर राहून दिलं तसंच. मग इथं दोरीवर होतं रात्री धुणं. तर आईची साडी पण इथंच होती, तर मोत्याला रात्री मोकळं सोडलं होतं. तर ही वाली साडी मोत्याने रात्री फाडली. म्हणजे इथं दोरीवरची खाली घेऊन ते पार तिकडे चिमण्या बसले ना, त्याच्या पाठीमागं ही खडी आहे ना, तर घराच्या पलीकडच्या बाजूला खेळत होता तो साडीला. आणि इथल्या दारातल्या चपला पण त्याने 2-3 तिकडे नेल्या होत्या आणि तिकडं खेळत होता. तर साडी त्यांनी फाडली आणि चपला पण इथले घेऊन तिकडं जातो. मग्या वगैरे जे असेल ना इथं दारात, तर ते तिकडं लांब, इकडं बैलगाडीचं चाक आहे ना, तर तिकडं घेऊन जातो. ते आंब्याचं झाड दिसते ना, तर तिकडं घेऊन टाकतो. असं करतो. तर इथं दरवाजा सामानच ठेवत नाही दारात. चप्पल काय जे भेटेल ते, मग्या काय पडलेलं असेल तर ते. त्याच्यामुळे त्याला आता सोडायचंच नाही. मी रात्री सोडलं ना, तर त्याचं 2-3 दिवस झाला, आपण त्याला रात्री सोडतो ना, तर तो तसं करतो रात्रीच्याला. आणि रात्री आईची साडी फाडली, आता आई सोडायचंच नाही म्हणली त्याला. त्याला दिवसभर सोडायचं, म्हणजे जेव्हा आपण त्याला राखण असं ना, तर तेव्हा सोडायचं त्याला. आपलं जेवण लक्ष असेल तेव्हा. तर असं रात्रीच्याला नाही सोडायचं. त्याला इकडं भाकर टाकली होती, भाकर तर त्याने खाल्लीच नाही. आणि इकडं पण जनावरांचा चालू आहे आराम. तिकडचे झाडाखालचे जनावर ते पण आराम करत आहेत. पिल्लू बी आराम करत आहे. आता बैलगाडी घेऊन मी चाललो काटवनात. तर काटवनात ते इंजन ठेवलं होतं हिरीवर, तर ते इंजन घेऊन यायचं घरी. कारण की आता उन्हाळ्यात पाणी नाही ना, तर तिकडं राहायला नको, नाही आता कोणी घेऊन जायचं. बैलगाडी घेऊन पोहोचलो आहे काटवनात. तर जिथं पप्पा बसलेत ना, तर तिथं इंजन आहे. तर पप्पा थोडंसं पाईप वगैरे खोलत आहेत त्याचा. तोपर्यंत बैलगाडी इथंच थांबवतो. सावली इथं मस्त. आणि इकडचं तर झालं आहे काटवनातलं सगळे अद्रक वगैरे काढून. तर अद्रक संपली. आई ज्वारी काढते. तर ज्वारी पण एक 2 दिवसात होईल काढायची.
इथली ज्वारी काढायची झाली ना मग परत आपण काटण्यात येणार नाहीत. तर त्याच्यामुळं आपले जे इथं ऐवजी वस्तू आहेत ना तर त्या घेऊन जायच्या, नाहीतर इकडे ठेवल्या तर कोणी घेऊन जाईल. म्हणजे असं होतं घेऊन जातात वगैरे कधी, आणि आपल्यासोबत असं घडायला नको. त्याच्यापेक्षा अगोदरच घेऊन जायचं. तर आपलं छोटं आवतं आहे खालच्या शेतात, तर आवतं हाणता आपण तिथंच ठेवलं होतं ना, तर ते पण घेऊन जायचं आहे. परत एक नांगूर सोडला या पोलपाशी, नांगूर शिळवाट, तर तो पण 1-2 दिवसात घेऊन जावं लागेल. कारण की आपल्या इकडे येणं होणार नाही ना, आता काही कामच नाहीत, पाणी नाही आहे, त्याच्यामुळे इकडे जास्त येणं होणार नाही. शेत नांगरायला येईल पण ट्रॅक्टर येईल तेव्हा, आणि ते पण काय 4-5 तासात तर शेत नांगरून होईल ट्रॅक्टरने. त्याच्यामुळे इकडे येणं होत नाही ना, सगळ्या ऐवज वस्तू घेऊन जायच्यात. बाकी इकडं तिकडं आपल्या शेजाऱ्यांच्या म्हशी चारता आहेत, म्हशी गाई. तर मागच्या वर्षी आता जिथं ज्वारी आहे ना आपली, तर तिथं अद्रक होते, आणि अद्रकीच्या सरीवरती आपण चुक्याची भाजी लावली होती ना, तर त्याच्यामुळे गेल्या वर्षी इकडे येणं होत होतं. पण यावर्षी जास्त करून मग आता इकडे येणं होणार नाही, पाणी नाही ना त्याच्यामुळं. त्या इंजन भरून घेतले बैलगाडीत, पाईप पण त्याचे खालचा आणि वरचा पाईप दोन्ही पाईप घेतलेत गोल करून, इंजन ठेवलं आहे. पप्पा पडून लाकडं लावतात, लाकडं काढले होते बैलगाडीचे. जाऊन देऊ का? चल सारजे. ज्वारी तर बघता एक 7-8 दिवसात वाळून गेली पूर्ण. मागच्या 7-8 दिवसात हिरवी होती, आता पूर्ण वाळली. काटवात लिंबाचं प्रमाण जास्त आहे बरं का. इथं पण लिंबाचं झाड आहे, समोर आहे, इकडं सगळे. आपली विहिरीपाशी पण लय मोठे असे छोटाले लिंबाचं झाड होते, मोठाले लय होते इथं झाड आधी, पण मध्ये आपण काढलेत. आज आईची भरपूर ज्वारी काढायची झाली. आईला आज 5-6 जणी सोबत आहेत ना, त्याच्यामुळे काढायची पण झाली आणि काटायची पण तेवढीच झाली. सगळ्या गायांना खायला टाकले, गव्हाणचे पण टाकले. इथं गंगाला ठेवले पलीकडे वासरांना. फक्त या वासरांना कडबा टाकलाय, म्हणजे चिपाटे टाकलेत, पाटी ठेवलं नाही. कारण की आईने काटवण्यात पाट्या नेलेत कंस काटायला, पाट्या कमी आहेत त्याच्यामुळे ह्यांना वैरण टाकली तशी विदाऊट कुट्टी. पण ते खातील, खायला चालू केलं त्यांनी, खातील. जेवढ्या पाट्या होत्या तेवढ्या मग तिकडं आपल्या कोट्यात 2 वासर आहेत ना त्यांना पाटे ठेवलं, आणि तिकडच्या वासरांना पाटे ठेवलं. यांच्यासाठी पाट्या कमी आहेत. इकडं गंगा पण खाते. गंगाला मी सकाळी सोडलं पण चलानच, त्याच्यामुळे मग तिला इथं बघूनच पाणी ठेवलं. तर आज जेव्हा ताण लागेल तेव्हा पेती ती. मोत्या चपाती खात नाही, काय नाही. ती चपाती एकदम कडक झाली तिथं राहून, पण तो ती खाणार नाही. तो आता गरमीत खातच नाही. आता तीच चपाती तो संध्याकाळी भूक लागली ना तर खाईल, पण गरमीत तर एवढं खात नाही. उन्हात येणार आहे, खालीच बस तिकडे थांब. रात्री हिने लयच धिंगाणा केला रे, आईची साडी फाडली, परत सगळे चप्पल तिकडे नेऊन टाकतो कुठं पण. कसं त्याला दिवसभर मोकळं सोडत नाही ना, मग सोडलं की जे भेटेल त्याला खेळतो तो. थांब शांतोस. बस खाली बस, बस खाली बस. गप ना, तू माझा हात त्याच्या तोंडात धरायला बघतो लगेच. हा गुजडे कर कानात, थांब ना मोत्या. बसताच मग जनावर इकडं खातायच. तो बैलांनी पण बऱ्यापैकी खाल्लंय, म्हणजे पोटभर नाही पण बऱ्यापैकी खाल्लंय. चिमण्याचं तर झालंय खाऊन. तर मला आता जायचं आहे काटवण परत गाडी घेऊन. तर जे कंस काटले आहेत ना भाभीने त्यांनी, तर ते कंस आणून टाकायचे तिथं आपले कोट्यापासल्या शेतापाशी, आणि परत जायचं आहे. आणि जी हिरवी वैरण आहे ना आज काढलेली, तर ती मला जनावरांसाठी आणायची, उद्यासाठी आणायची. आत्ता तर खायला टाकले, तर त्याच्यात काटणं 2 खेपा करायच्यात. तर मी आता लगेच बैलगाडी घेऊन जातो, तर परत मग उशीर होईल. आणि तसं पण चिमण्याचं खाऊन झालेलं आहे, तो नेहमी कुट्टी राखतोच इकडं. तर ह्याची कुट्टी मी तिकडं त्या वासरांना ठेवतो, दोघांना पण.
त्यांना छोट्या पाट्यात ना, त्याच्यामुळे डबल ठेवावं लागतं. एक पाटी खाल्ली की दुसरी पाटी लगेच भरून ठेवावं लागते त्यांना. आणि सर्जाला जास्त भूक लागली, सर्जा खातोयच. आता त्याला नेतो मी, तो संध्याकाळी खाईल. त्याच्या पुढे टाकलेलं तसंच राहील, त्याच्या पुढची कुट्टी तो आल्यानंतर खाणार. आणि ती पाखरू काय खात आहे तिकडं? कुठे पाखरू आहे बघा. हे मी बराच वेळ झाला बघतोय, तर ते तिथंच थांबून चोच मारत आहे. फोनला क्लिअरिटी नाही जास्त आपल्या. चला आता घेऊन जातो बैलांना. चिमण्याच्या ड्रममधली वैरण त्या वासराला आणि ह्या वासराला ठेवली. हा पक्षी काय खातोय तर मी बघतो, तरी मी जवळ आलो तरी तो भीत नाही. मला वाटतं गोचिड वगैरे खातोय की काय तो. नाही सांगता येणार नाही काय खातोय ती. मी जर आणखीन जवळ गेलो तर तो उठून जाईल, त्याच्यापेक्षा मी बैलांनाच घेऊन जातो. बैलगाडीचं पहिलं जे लोखंडी स्टँड होतं ना, तर ते मोडल्याचा म्हणजे तोटा तर आहे की इकडं तिकडं दरवेळेस लाकडं ठेवावं लागतात हाताने. पण फायदा असा आहे की मला दांड्या उचलावं लागत नाहीत. सरजी हॅट्रे चल, सरजी चल. तर असं ओढलं ना तर बैल म्हणून मान देतात लगेच. आता काटवण्यात आले बैलगाडी घेऊन, तर मी कंस बैलगाडी टाकायला आईला बोलवले. तर आता काय नेट वगैरे बांधले नाही बैलगाडीला, बैलगाडी मोकळच आहे. आणि पोत्यात कट्ट्यात भरलेत ना कंस, पोत्यात थैलीमध्ये, त्याच्यामुळे थैलीच उचलून बैलगाडी ठेवायची. त्याच्यामुळे बैलगाडीला नेट वगैरे नाही बांधलं. आणि मी आईला बोलवले थैल्या उचलू लागायला, तर आई आली. कारण की बैलांना मुंगशे घातले नाहीत ना, आणि खाली वैरण आहे, तर मग बैल खायला इकडं तिकडं हालतात. आणि बांधले तरी थोडेफार हालतातच. आणि सारखे बांधायला, प्रत्येक थैल्यापाशी बांधायला लय अवघड जातं ना. म्हणजे प्रत्येक थैल्यापाशी बांधायचे, थैले टाकायचं, पण सोडायची बैलगाडी पुढं घ्यायची. त्याच्यामुळे मग मी आईला बोलवले. मग मी बैलगाडीतच उभा राहीन, मग आई खालून थैल्या देईल. नको तो आधी JCB घाबरलाय. आज काढायची होत नाही आहे का, नाही का? नाही का, इथं खत भरतात आहे रस्त्याला भागवत बाप्पाचं, त्याच्यामुळं. आणि थैल्या तर लई मोठ्या 10-15 आहेत इथं, का नाही काही. इथं पांढरे दिसते ना, आणि अद्रकीचे काही कट्टे, त्याच्यामुळे ते इथून दिसत नाहीत फोनमध्ये. आणि काही खाली पडलेले आहेत. इकडं पांढरे कट्टे आहेत, आणि इथं एक कट्टा आहे इकडे चिमणीच्या पलीकडून. हो, फोनलेत हिरवणीचे जे बाब काढतात ना, तर ते काटलेलं हिरवी वैरणीची उद्या जनावरांसाठी. मग देते का भरून, नाहीत बोल मग आणखीन कुणाला तर तुझ्यासोबत पटोडी उचलायला. ते सांडलेले बिले तोर बैल दम खात नाहीत, मग ते सांडल्याला भरूसतं. तोंड सांडलेलं मोठं कंस. मग बोलू कुणाला तरी. आपली ज्वारी काढायची उद्याच्याला होईल बरं का. आईला आज 5-6 जणीत ना सोबत ज्वारी काढायला. मग 5-6 जणी, त्याच्यामुळं उद्याच्याला होईल असं मला तरी वाटतंय ज्वारी काढायची. आणि काटायचं थोडंफार राहील ते मग होईल परवा दिवशी. मला ही खेप नेऊन परत यायचं वैरण न्यायला. सरजी कंस आणलेत बैलगाडीत, तर कंस इथं खाली गेलेत. ते जे आहेत ना, हे इथले आपले घरापासल्या शेतातले ज्वारीचे कंस आहेत. आणि हे काटवातले कंस आहेत, वेगवेगळे ठेवलेत. काटवातले जास्त ओलेत. ह्याच्यात बघतो ना, तर ह्याच्यात कसं काटवातल्या ह्याचं देठ हिरवं आहे ना, देठ हिरवे त्या कंसाचे. हे कंस ओलेत काटवातले, त्याच्यामुळे इकडं वेगळे वाळू घातलेत. आणि ह्याला पांगून ठेवावं लागेल, नाही त्यांना बुरशी लागेल दाट वाटीने ठेवल्या तर. चल सरजी.
तर मी कंस खाली गेलेत, बैलगाडी घेऊन परत चाललोय काटवणात. सारखी आता काटवणात आले. जे हिरवं आहे ना, ते हिरवीच वैरण भरायची, म्हणजे हिरवी खातील जनावर चांगलं. हिरवं लई दिवस झालं त्यांना भेटला नाही ना, त्याच्यामुळे जिथलं हिरवं आहे तिथलंच भरायचे. काय म्हणली आई? हो मिरच्याच आहेत. तर चाललो घरी. आता सगळे काम झालेत. बैलांना चालवलं पाण्यावरती, बैलांना पाणी पाजून बांधलं झालं. खायला तर त्यांच्या पुढे आहेच ऑलरेडी. बैलांना बांधलं की मग झाले सगळे काम. जनावरांचे कामं तर घरी झालेच आहे सगळे. अरे तुला नाही रे, तिकडे चल सारजी चल. पावसाची किडे लईच परेशान करून राहिले हो. तर लईच मोठे ते, आणि घरात पण आले होते, त्याच्यामुळे घरातली लाईट बंद केली, म्हणजे ते लाईटीकडे जातात बाहेर.